एखादी व्यक्ती किती विकृत असू शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही घटना आहे। बिहारमध्ये घडलेल्या या घटनेमुळे अक्षरशः अंगावर काटा आलाय। मुकेश आणि सुनीता हे दोघं नवरा बायको आहेत आणि त्यांना 3 मुलं आहेत। सुनीता ही आशा वर्कर आहे। एके संध्याकाळी काय झालं तर एके संध्याकाळी मुकेश घरी आला, तो बसला आणि मग त्याने जलजिरा प्यायलं। त्यानंतर पत्नी सुनीता त्याला बोलू लागली की तू विष प्यायलास, तुझी जीभ दाखव। मग मुकेशने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काही ऐकेना। मग सुनीताने खूप प्रेमात येऊन त्याला पुन्हा एकदा सांगितलं की तुझी जीभ दाखव। त्याने आधी थोडीशी जीभ बाहेर काढली आणि तिला दाखवली, पण ती म्हणाली की नीट दाखव आणि तितक्यातच घात झालाय। सुनीताने चक्क आपल्या नवऱ्याची म्हणजेच मुकेशची जीभ कापून टाकली आणि विकृतपणा म्हणजे तिने ती जीभ गिळली। नवऱ्याच्या तोंडातून भळाभळा रक्त वाहतय, तो तडफडतोय, पण पुढचा प्रकार खरं तर न सांगण्यासारखा आहे। हा प्रकार घडलाय बिहार मधल्या गयाजी परिसरात। हा सगळा विकृतपणा करून सुनीता नंतर फरार झालीये। त्यानंतर मुकेशला रुग्णालयात नेण्यात आलं आणि आता त्याला बोलताही येत नाहीये। पोलिसांना जेव्हा या घटनेबद्दल माहिती मिळाली तेव्हा ते सुद्धा सुन्न झालेत। मुकेश आधी हे सगळं लपवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र खूप खोदून विचारल्यानंतर त्याने हा झालेला प्रकार सांगितलाय। शिवाय याआधी सुद्धा सुनीताने अनेक विचित्र प्रकार केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलंय। सुनीताने स्वतःच्या मुलीला सोबत उचलून पहिल्या मजल्यावरून उडी मारली होती। इतकंच नाही तर तिच्याकडे काहीतरी शक्ती असल्याचं देखील मुकेश म्हणतोय। पण लोक माझीच थट्टा करतील म्हणून कोणालाच याबद्दल सांगितलं नसल्याचं मुकेश म्हणालाय। सुनीता सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत।